स्वामी समर्थ बखर. सारांश. ज्याला ज्याला श्रीहरीचे भजन कोणत्या तरी जन्मात घडलेले असेल आणि जो श्रीहरीच्या कृपेला पात्र झाला असेल तो निसंशय मुक्त होतो. याबद्दल श्री भगवद्गीता अध्याय 6व्यात योगभ्रष्टाची लक्षणे अतिउत्तम रीतीने सोडविलेली आहेत. जीव हा विस्मरणशील आहे, तसा ईश्वर विस्मरणशील नाही. त्याला सर्व जीवांच्या कर्मांचे ज्ञान आहे. म्हणूनच नियमित भोग किंवा नियमित दंड जागच्या जागी सर्व जीवांना कर्माप्रमाणे प्राप्त होत असतात. त्याला म्हणजे त्या श्रीहरीला काही शिपाई किंवा अधिकारी ठेवावे लागत नाही, तर सर्व गुप्तरीतीने सत्ताचक्र निरंतर चालू आहे. हे स्थूलात आले म्हणजे त्याचे ज्ञान जीवाला होते. अमुकाला अमुक वेळेस ताप आला, अमक्याच्या पोटात दुखू लागले, अमक्याचा पाय मोडला वगैरे दंड सर्वत्रांना सर्व काळ अचूक चालू आहेत. कोणी औषधाने बरे होतात, कोणी दैवी उपायाने बरे होतात किंवा कोणी होतही नाहीत. अशी सर्व सत्ता सर्व प्राणीमात्राच्या ठिकाणी व्यापलेली आहे. त्याचप्रमाणे जसे दंड तसे सुखाधिकांचे भोगही प्राप्त होतात. कोणाला विद्या सहज येते, कोणाला सुख लाभ, कोणाला उत्तम स्त्री लाभ, कोणाला पुत्र लाभ, कोणाला ऐश्वर्य लाभ इत्यादी लाभ सहज होतात. कोणाला सायासानेही हे लाभ होत नाहीत. याचे सूक्ष्म विचाराने कारण जर आपण पाहू लागले तर काय बरे ठरेल? हेच ठरेल की ज्याचे जसे जसे कर्म असेल तसे तसे त्याला त्या काळी अचूक फळ मिळणार. यात तिळप्राय संशयच नाही. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी अभंगात म्हटले आहे, भारी घाली देवा न लगे देश डोई घ्यावा, देह प्रारब्ध आदीन सोसे अधिक वाढे क्षीण, व्यवसायानिमित्त फळ देत असे संचित, तुका मने फिरे भोवंडीने दम भरे. आणखी एका दुसऱ्या अभंगात तुकोबा म्हणतात, नवसेची कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती, जारी का पतीला पोरे होती, तरी का नारी वांज्या जाती, ब्राह्मण मुहूर्त सांगती, तरी का बालविधवा होती, रांडी सटवी पोरे देती, तरी का उपजवी मरती, तुका म्हणे भोगसरे, तुका म्हणे भोगसरे, गुन्हा येताती अंगारे. ही साधूच्या मुखातील अक्षरे किंवा मार्मिक आणि सिद्धांतपर आहेत. याचा विचार वाचकाने करावा. सारांश. प्रत्येक प्राणीमात्राने विचार म्हणून केलाच पाहिजे की राजाच्या कायद्यांचे उल्लंघन केले असता राजदंड चुकत नाही. मग ईश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले तर दंड कसा भोगावा लागणार नाही. जशी वस्तुस्थिती अनादिकालापासून चालत आलेली आहे, तर या स्थितीचा ज्यांनी विचार केला ते परमसुखाला किंवा परमेश्वरी कृपेला पात्र झाले. एकनाथ, ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम इत्यादी हेही केव्हा तरी जीवच होते, पण त्यांनी ईश्वराची आज्ञा पालन करून अखंड भागवत सेवा केली. त्या योगाने त्यांचा देह असेपर्यंत ब्रह्मानंदात कटांगळ्या खाऊन भगवत स्वरूप झाले. त्यांचे देह गेले तरी कीर्ती अजरामर होऊन राहिली आहे. ती कोणालाही पुसता येत नाही. बाकीचे प्राणी आले तसे गेले. तात्पर्य, प्रत्येकास प्राणीमात्रास थोडीफार श्री सद्गुरू सेवा जरी घडली तरी ती केव्हा तरी उपयोगी पडल्याशिवाय राहणार नाही. ईश्वराचा खजिना अविनाशी आहे. म्हणून पैचा पैसा जी काही सेवा करवेल ती करून कृपादान मागत असावे. हे प्रत्येकाने करावे व त्याचे कर्तव्यच आहे. आणखी एका अभंग येतो, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. असा एक दृष्टांत आहे की राजसत्ता शिपायापासून तो राजापर्यंत अधिकार परत्वे व्यापलेली आहे. मामलेदाराची तालुक्यावर, कलेक्टरची जिल्ह्यावर, गव्हर्नरची इलाख्यावर, राजाची सर्व राष्ट्रावर पसरली आहे. आता ही सत्ता उत्पन्न झाली कुठून, तिने काय काय कामे केली, असा आपण जर विचार केला तर आपल्याला थोडे बहुत कळेल. आता ही स्थूळ सत्ता व स्थूळ कर्मे, कारण राजा किंवा त्याचे नौकर हे सर्व मनुष्यच आहेत. मग मनुष्याचा व्यवहार बहुतेक स्थूळातूनच आहे. स्थूळ म्हणजे देह आणि देहाच्या पलीकडे सर्व तत्वे सूक्ष्म. मग मनुष्याची सत्तारूप शक्ती इतकी चालते. दे फाशी, कर हाल, दे काळे पाणी, तर तो ईश्वर अनेक राजांचा राजा आहे. त्याची सत्ता केवढी असेल. आणि तो अदृश्य म्हणजे सूक्ष्म सत्ताशक्तीचा मालक आहे.
त्याला शिपायाची गरज नाही, मामलेदाराची किंवा कलेक्टरची कोणाचीचही गरज नाही. तुरुंग बांधावे लागत नाही, बेड्या तयार कराव्या लागत नाही. कर्मानुसार जागच्या जागी सर्व तयारी आहे. आपोआप शिक्षा होत असतात आणि हे जीव ओरडत आरडत भोगीत असतात. केवढा हा विलक्षण चमत्कार आहे. पण गंमत ही आहे की त्या स्थूळ सरकाराला हे प्राणी भीत असतात आणि त्या राजसत्तेच्या विरुद्ध शहाणा माणूस कोणीही जाऊ शकत नाही. परंतु ईश्वर सत्ताशक्तीला मात्र शहाणे, विद्वान, मुत्सद्दी किंवा मोठ्या अधिकाराचे कोणी मानित नाहीत. इतकेच नव्हे तर त्या ईश्वरी सत्ताशक्तीचे कोणाला स्मरण देखील होत नाही. केवढे आश्चर्य आहे! यालाच देखत बोल म्हणतात. म्हणून एक अभंग आहे. तुका म्हणे करी आपुली सूचना, तुका म्हणे करी आपुली सूचना, शहाणा तो जाना मृत्यूलोकी. सारांश, श्री हरीला जो शरण जाईल, त्याची सेवा करेल, तोच शहाणा, तोच विद्वान, तोच पूज्य, तोच हितकर्ता, तोच सुखी. आणि असे आहे की जितका अधिकार जास्त तितकी सत्ता जास्त. एखाद्या गृहस्थाला राजाने सांगितले, तुला अमुक तालुक्यावर मामलेदार नेमला आहे. असा हुकूम होताच त्या राजसत्तेने तत्काळ त्या गृहस्थाच्या मनात ती तालुक्याची सत्ता शिरलीच समजावे. मग तो अधिकार असेपर्यंत त्याच्या अंगात जी सत्ता खेळत असते. कोणाला दंड करा, कोणाला दे शिक्षा, कोणाच्या कज्जा बुडव, त्याप्रमाणे जशी जशी पुण्याई होत जाते तसतसे ईश्वरी तेज या संत भक्तांच्या अंगात प्रवेश करते. पूर्वीची पुराणे पाहिली तर असे आढळून आले येईल की राक्षस, दैत्य जरी तामसी प्रवृत्तीचे होते तरी पूर्वी ईश्वरी आराधना करून तपसंचय करावायाचा, प्रभूपासून वर मागून घ्यावायचे आणि मग चाललेले दिग्विजय करण्याला. त्याप्रमाणे रजगुण प्रवृत्तीचे राजे असेच तप करतात. त्याप्रमाणे ब्राह्मण सत्वगुण प्रवृत्तीचे तपच करीत आहेत, त्याला तपोधन असे नाव असे. म्हणजे जसा हाती पैसा विपुल असला म्हणजे पाहिजे ते भोग प्राप्त होतात, तसेच पूर्वी तपोधन गाठीस असले म्हणजे पाहिजे ते करता येत होते. तप म्हणजे ईश्वरी तेज. अलीकडील संतांनी सुद्धा प्रथमतः सात्विक तपस्व तेजाचा संचय केला आणि मग नाना प्रकारचे खेळ खेळू लागले. तप म्हणजे श्रीहरीची सेवा. सेवा सामर्थ्याने वाक्सिद्धी, क्रियासिद्धी, इंद्रियसिद्धी, ऐश्वर्यसिद्धी, नाना प्रकारच्या सिद्धी तेजे त्यांच्यात उत्पन्न झाली. म्हणूनच एवढी धर्मसंस्थापनेसारखी महत्कार्ये केली. ज्या संतांच्या कथा सर्वश्रुत आहेत, श्री रामदासांनी पूर्वी पुनरशन केले आणि मग श्री शिवाजीचा आश्रय करून धर्मसंस्थापना केली. असो, सारांश, तामसी प्रकृती, राजस प्रकृती किंवा सत्वप्रवृत्ती कोणाचीही असो, ज्याला म्हणून विशेष काही नाही, कर्तव्य करावायचे असेल त्याने प्रथम ईश्वरी प्रसाद मिळविला पाहिजे. ईश्वरी तेज पाहिजे असल्यास प्रसाद मिळवायला पाहिजे. प्रसाद पाहिजे असल्यास सेवा केली पाहिजे आणि सेवा करावायची म्हणजे कष्ट घेतलेच पाहिजे. श्री श्री अस्तु. काही करारे साधन जेणे जोडे नारायण, तस्मत् श्री नारायणाची काहीतरी जोड मनुष्याने करावी असा शेवटचा सिद्धांत करून हे चरित्र लिहिण्याचे काम आटोपती घेतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या ठिकाणी सारांश श्री स्वामी समर्थ बखर यातील सारांश समाप्त झालं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.